HPCL, BPCL आणि सर्व जे टँकर्स इथे जे उभे असतात रोडवर आणि अनैतिक पद्धतीने अनधिकृतपणे माफियांच्या माध्यमातून या ठिकाणी जे बेकायदेशीर उभे असतात आणि जो सार्वजनिक रस्ता आहे त्याचा वापर हा अनधिकृत पार्किंगसाठी जास्त होतो आणि ह्या गाड्या जर जातात त्या HPCL मध्ये जातात. तर म्हटलं तुम्ही मला सांगा, हे जर देत नसतील तर म्हटलं एक पण गाडी आपण इथे उभं राहून द्यायची नाही. HPCLच्या ज्या रिफायनरीला जाणारे एक पण गाडी म्हटलं आपण उभी राहून द्यायची नाही. ते जर कायद्याची भाषा करत असतील तर आपण पण सांगतो यांना काय अधिकार नाही रस्त्यावर उभं राहून इथे आम्हाला त्रास देण्याचा. मुंबई महानगरपालिकेचा रस्ता आहे, तुम्ही आतमध्ये तुमच्या गाड्या न्या आणि आतमध्ये तुमचा व्यवसाय करा. हा रोड सार्वजनिक आहे. मग ते मी ठणकावून सांगितलं त्या. नमस्कार, आप सभी दर्शकों का CNU चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है अणुशक्ति नगर विधानसभा में। हमारे साथ शिवसेना के विभाग प्रमुख प्रमोद शिंदे जी हैं। उनसे चर्चा करेंगे क्योंकि MMRDA के माध्यम से जो इतनी बनी इमारत है, अणुशक्ति नगर विधानसभा हो या चेंबूर विधानसभा, इन सभी इमारतों का रिपेयरिंग, क्योंकि ये इमारत 10 साल 12 साल 15 साल पुरानी इमारत है, तो इन इमारतों का दुरुस्तीकरण यानी सौदृढ़ीकरण या इमारत को रिपेयर करना ये बहुत ज़रूरी होगा, क्योंकि यहाँ पर जितने भी लोग रहते हैं सभी मध्य वर्ग के लोग रहते हैं। कहीं कहीं से लोग शिफ्टिंग किए हुए लोग रहते हैं, रोड कटिंग हो गया, नाला कटिंग हो गया, इस तरह के सभी लोग यहाँ पर गरीब झोपड़पट्टी से लोगों को यहाँ पर शिफ्ट किया गया है। तो इन इमारतों को रिपेयरिंग करना बहुत ज़रूरी है, जिसके लिए प्रमोद शिंदे जी जब से शाखा प्रमुख थे तब से लेकर आज तक उसको फॉलोअप करते आए हैं। तो इस मामले में प्रमोद शिंदे से चर्चा करेंगे, क्योंकि एक दो बार तो इन्होंने MMRDA के खिलाफ आंदोलन भी किया था कि भैया ये बिल्डिंग को रिपेयरिंग करो। CNU चैनल के माध्यम से हमने न्यूज़ भी दिखाया था। अब प्रमोद शिंदे से जानेंगे कि कितनी इमारतों को अभी तक परमिशन मिला है, कितनी इमारतों का रिपेयरिंग हो चुका है, कितनी इमारतों का रिपेयरिंग होना बाकी। प्रमोद शिंदे जी, सबसे पहले तो आपको शुभेच्छा, क्योंकि आपने गरीबों के लिए एक बड़ा मुद्दा उठाया है। ये मुद्दा कहाँ तक सक्सेस हुआ, क्या कहेंगे इस पर? मी तुम्ही माझं अभिनंदन केलं, पण मी तुमचं पण अभिनंदन करतो, कारण CN न्यूजचं पण आणि इतर अनेक वर्तमानपत्र आहे, म्हणजे टाइम्स ऑफ इंडियापासून जी अनेक वर्तमानपत्र यांनी सुद्धा वेळोवेळी हा जो विषय आहे तो गंभीरतेने घेतलेला आहे. आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे साधारण 2004ला पहिली इमारत या ठिकाणी आली. गजरबंद नाला सांताक्रूज येथून लोक रहिवाशी आले होते. मी शाखेत बसलो होतो आणि त्या ठिकाणी पहिली ती लोकं आली आणि एकदम घाबरलेली होती की त्यांना शाखा, त्या ठिकाणी शाखा असल्यामुळे ते शाखेतले शिवसैनिक असल्यामुळे तिकडचे ते इकडे आले आणि मग तेव्हापासून इथल्या लोकांशी मी जोडलो गेलो. अनेक कार्यकर्ते या वसाहतीमध्ये त्या भागातून जे आले, वेगवेगळ्या पक्षातले लोक होती, ती मला भेटली, परंतु एकजुटीने आम्ही या रहिवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी तेव्हापासून आम्ही काम केलेलं आहे. मला आनंद वाटतो तुमच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा याची उजळणी करतो. मी शाखा प्रमुख झाल्यानंतर यांचे अनेक विषय जे आहेत त्यावेळेला मी आमचा त्यावेळेला कोणताही नगरसेवक नव्हता, कोणताही आमचा आमदार निवडून आला नव्हता, त्यावेळेला कोणताही आमचा खासदार निवडून आला नव्हता, परंतु त्यावेळेला मी यांच्यासाठी संघर्ष केलेला आहे आमच्या संघटनेच्या माध्यमातून. सर्वात पहिला म्हणजे तिथल्या ज्या सोयीसुविधा आहेत, अपूर्ण सोयीसुविधा होत्या. तिथे रस्त्यांची गैरसोय होती, तिथे लाईटची व्यवस्था नव्हती, पिण्याच्या पाण्याचा विषय त्या ठिकाणी फार ऐरणीवर आला होता. त्यानंतर बस सुविधा उपलब्ध नव्हती. पण मला आनंद वाटतो तुमच्या माध्यमातून सांगायला की त्यावेळेला सर्वात प्रथम त्या ठिकाणी 369 क्रमांकाची जी बस आहे ती आमच्या पाठपुराव्याने त्यावेळेला आम्ही त्याची सुरुवात केली. त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी एक मोठं आंदोलन त्यावेळेला छेडलं गेलं. आम्ही रास्ता रोको आंदोलन केलं होतं. जवळजवळ 8 ते 10 हजार लोक त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले होते. त्यावेळेला पिण्याचा प्रश्न सोडवण्यामध्ये आम्हाला यश मिळालं. त्याच्यानंतर MMRDA वसाहतीमध्ये राहणाऱ्या जी लोक आहेत त्यांना अन्यायकारकरित्या जवळजवळ 50 लाखाच्या वर विजेची बिलं त्यावेळेला पाठवण्यात आली होती आणि ती त्यांनी भरायचीच नव्हती. उलट ते त्यांच्यावर लादलं गेलं होतं. पैसे लोकांनी भरले होते, परंतु त्यावेळेला मी आमचे तत्कालीन आमचे म्हणजे शिवसेनेचे नेते लीलाधर डाके जे माजी उद्योगमंत्री होते त्यांच्या माध्यमातून, विभाग प्रमुख गुजर साहेबांच्या माध्यमातून त्यांना घेऊन आम्ही MMRDA कमिशनर जे आहेत T चंद्रशेखर त्यावेळेला होते त्यांना जाऊन भेटलो. त्यांच्याकडे आम्ही व्यवस्थित ती मांडणी केली आणि मला सांगायला आनंद वाटतो की पहिल्यांदाच असं घडलं असेल की सरकारच्या खात्यामध्ये जमा झालेले पैसे सरकारने पुन्हा लोकांना त्या ठिकाणी दिले. म्हणजे T चंद्रशेखर यांचं वास्तविक कौतुक करायला पाहिजे. त्यांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यानंतर पुन्हा ते पैसे जे आहेत ते लोकांच्या खात्यामध्ये
वळते करण्याचं एक मोठं काम हे आमच्या हातून झालं आणि मला आनंद त्या गोष्टीचा आहे. आणि अशीच कामं जी आहेत ही नंतरचा प्रश्न इमारतीच्या रिपेरिंगचा विषय आहे. मेजर रिपेअर्स आणि मायनर रिपेअर्स जे आहेत त्या वेळेला मुंबई महानगरपालिकेने छोट्या मोठ्या मुंबई महानगरपालिका नाही, माझा शब्द मागे घेतो, MMRDने त्या भागातल्या ज्या इमारती आहेत त्यांचे रिपेरिंगची छोटी मोठी कामं त्यांनी केली. परंतु काय झालं की त्याच्यामध्ये काही ठिकाणी कामं चांगली झाली, काही ठिकाणी कामं बरोबर झाली नाही. लोकांच्या तक्रारी ह्या सारख्या येत होत्या आणि मागणी होत होती की एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी इमारतींच्या दुरुस्तीची जी कामं आहेत ती झाली पाहिजेत. परंतु नंतर तुम्हाला माहिती असेल की मध्यंतरीचा जो काळ होता तो एवढा म्हणजे विचित्र आला. आमचं जे सरकार होतं उद्धव साहेबांचं सरकार, त्यानंतर उद्धव साहेबांचं सरकार आलं, आदित्य साहेबांचं सरकार आलं. आमच्याबरोबर जे नगरसेवक होते, आता मला वाटतं बऱ्यापैकी काही नगरसेवक ते आता मिंदेंकडे गेलेले आहेत, काही आमच्याकडे आहेत. परंतु त्या नगरसेवकांना एकत्र करून मी त्यावेळेला आदित्य साहेबांची भेट घेतली होती आणि मागणी केली होती की ही जी MMRD जी वसाहत आहे केवळ वाशी नाकाच नाही, केवळ मुकुंदनगरच नाही, केवळ भारतनगरच नाही, तर मुंबई उपनगरामध्ये किंवा मुंबई शहरामध्ये ज्या MMRDने इमारती बांधलेल्या आहेत त्यांच्यासाठी एक चांगलं धोरण तयार व्हायला पाहिजे होतं. जे मुंबई महानगरपालिकेच्या इमारतींच्या संदर्भात एक्झिट ॲक्शन पॉलिसी आहे, तसं एक धोरण हे MMRDने चांगल्या पद्धतीने तयार करावं आणि त्या धोरणानुसार संपूर्ण इमारती ज्या आहेत त्याच्या रिपेरिंगची कामं, मेजर रिपेअर असतील, मायनर रिपेअर असतील, इलेक्ट्रिक कामं असतील, सर्वच प्रकारची कामं त्यांनी हाती घ्यावीत MMRDने. आणि मग त्या इमारतींचं जे काय हस्तांतरण म्हणा ते नंतर त्यांना करण्यात यावं अशा पद्धतीचं धोरण तयार करायला त्यावेळेला आदित्य साहेबांनी सांगितलं होतं आणि मला वाटतं ते कागदावरसुद्धा तयार झालं होतं. पण नंतर आमचं सरकार जे आहे ते अनैतिकरित्या ते कोसळण्यात आलं आणि त्याच्यात मला आता जायचं नाही. परंतु झालं काय की मग त्याला खीळ बसली होती की आता पुढे काय होणार, या इमारतींचं काय होणार. धोरण तयार होतं परंतु धोरणामध्ये पण अनेक त्रुटी होत्या. धोरणामध्ये जे बेसिक काही मूलभूत जी काही गोष्टी अंतर्भूत करायला पाहिजे होत्या त्या नव्हत्या. मग मी ज्यावेळेला 2 वर्षापूर्वी माझी विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण आम्ही वाशी नाका असेल, पांजरापूळ असेल, मुकुंदनगर असेल, सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रामध्ये 29 बिल्डिंग आहेत त्या ठिकाणी असेल, आम्ही सह्यांची मोहीम राबवली. आयुक्तांना आम्ही एक निवेदन दिलं की बाबा हे जे धोरण आहे, हे धोरण जे आदित्य साहेबांनी तयार केलं आहे त्या धोरणाची अंमलबजावणी ही झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये धोरण तयार करताना ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करून चांगलं सशक्त धोरण तयार करावं आणि ह्याची मेजर रिपेअरची आणि इतर जे काय आहे रिपेअर्स, छोट्या मोठ्या रिपेअर्स आहेत, सौंदर्यीकरण जसं तुम्ही म्हणालात ते कामं व्हायला पाहिजे. याच्यासाठी आम्ही आग्रह धरला. सह्यांची मोहीम आम्ही राबवली. हजारो लोकांच्या सह्या आम्ही जमा केल्या. MMRDला आम्ही धडक दिली. आयुक्तांना आम्ही त्यावेळेला निवेदन दिलं. सामनाने त्याची दखल घेतली, तुम्ही दखल घेतली आणि संपूर्ण वातावरण जे आहे ते तयार केलं. सरकारपर्यंत ती वस्तुस्थिती त्या ठिकाणी पोचली. असं संपूर्ण काम करत असताना नंतर ह्या लोकसभेच्या निवडणुका लागल्या. लोकसभेच्या निवडणुका लागल्यानंतर देसाई साहेबांना भरघोस म्हणजे प्रचंड मतांनी या ठिकाणी लोकांनी निवडून दिल्यानंतर मग अजून आमची जबाबदारी वाढली. मग आम्ही म्हटलं चला आता देसाई साहेब निवडून आल्यानंतर एक आम्हाला पुन्हा लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडे नव्हतेच ना आणि जे त्यावेळेला होते त्यांनी काय याच्यावर लक्ष दिलं नाही. पण देसाई साहेबांसारखा अभ्यासू नेता आम्हाला मिळाल्यानंतर मग त्यांच्या माध्यमातून MMRD कमिशनरकडे आम्ही 2 बैठका घेतल्या. पहिल्याच बैठकीमध्ये एक मुद्दा मांडला गेला की सर्वप्रथम की ह्या MMRDच्या ज्या इमारती आहेत त्या सर्व इमारतीचा पहिला स्ट्रक्चरल ऑडिट करा. VJTI सारख्या मोठ्या नामवंत संस्थांकडनं करा आणि त्याचा अहवाल आल्यानंतर मग इमारतीची कामं करा. कारण काय झालं निवडणुकीच्या काळामध्ये लोकसभेच्या म्हणजे कधी पूर्वीच्या खासदारांनी कधी या प्रश्नांकडे लक्ष दिलं नाही. अचानक त्या मिंदे सरकार त्या ठिकाणी आल्यानंतर अचानक काही कामं तुम्ही बघितलं असेल 6 महिने अगोदर अशी धडाधड ज्यांनी कधी लक्ष दिलं नाही लोकांच्या प्रश्नाकडे त्यांनी कुठे न मागता पण कुठे शेड बांध,
कुठे हे काम कर, कुठे ते काम कर, कुठे मंदिरासाठी पैसे दे, कुठे मंदिराचं कामांसाठी वारेमाप पैसा त्या ठिकाणी लोकांना भुलवण्यासाठी, लोकांना थोडंसं यांच्या विरोधात असंतोष होता, तो असंतोष कमी करण्यासाठी यांनी ही सर्व कामं निवडणुकीच्या तोंडावर 2-3 महिने असताना, 6 महिने असताना ही कामं देखावा त्यांनी तो तयार केला. आणि लोकांनी पण म्हटलं ठीक आहे, अनेक 10 वर्ष कधी हे लोक नव्हतेच कधी, तर मग चोराची काय म्हणतात लंगोटी तरी आपण घ्यावी. त्यांनी आपलं ते छोटी मोठी काही कामं ती करून घेतली, नाही असं नाही. तशाच पद्धतीने ह्या MMRDAच्या ज्या इमारती ज्या आमच्या भागामध्ये होत्या, तिथे सोसायटीच्या लोकांना थोडंसं त्यांना हे दाखवलं, त्यांनी प्रलोभन दाखवलं आणि सोसायटीच्या लोकांकडनंच पैसे घेऊन स्ट्रक्चरल ऑडिट केलं खाजगी संस्थांकडनं आणि मग काही कामं त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. परंतु माझा सातत्याने लोकांसाठी आग्रह होता की ह्या संस्थांकडनं स्ट्रक्चरल ऑडिट न करता ज्या संस्था जे विजेटेसारखी जी संस्था आहे तशा खात्रीलायक संस्थांकडनं स्ट्रक्चरल ऑडिट तेही सरकारच्या माध्यमातून झालं पाहिजे, MMRDAच्या माध्यमातून झालं पाहिजे, अशी आमची मागणी होती. आणि पहिल्याच दिवशी देसाई साहेबांच्या नेतृत्वाखाली जी मीटिंग झाली MMRDAच्या आयुक्तांना देसाई साहेबांनी सांगितलं की ही आपली जबाबदारी आहे आणि आयुक्तांनी पण ते ऐकलं आणि आयुक्तांनी सांगितलं नाही, प्रत्येक इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट आपण करू. तर तशा पद्धतीचा आदेश त्यांनी दिले आणि त्या आदेशाची प्रतसुद्धा आमच्याकडे आहे, म्हणजे डॉक्युमेंटेशन एव्हिडन्स आपण म्हणतो. त्याच्यानंतर पुन्हा मधला जो काळ गेला की मध्ये आता आपण काय करायचं, तर आम्ही थोडी वाट बघितली आणि सारखे आमचे विजय सागवेकर असतील, आमचे सोसायटीचे जे सर्व फेडरेशनची लोक असतील, सातत्याने मग मी स्वतः पाठपुरावा करत गेलो की पुढे कामाचं काय झालं, स्ट्रक्चर ऑडिट कधी करणार. मग आमच्या लक्षात आलं की याच्यामध्ये पुन्हा यांचं थोडंसं असं कळलं की MMRDAकडे पैसेच नाही आहेत, तेवढं फंडच उपलब्ध नाही. पुन्हा आम्ही देसाई साहेबांकडे गेलो. देसाई साहेबांना म्हणालो की नाही, यांच्यावर आपल्याला दबाव वाढवला पाहिजे, कारण हे नाहीतर वर्ष लागेल अजून आपल्याला. मग पुन्हा आम्ही सातत्याने MMRDAचे अधिकारी आमच्या बैठका, वसाहतीमधले फेडरेशनचे जे संस्थेचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्या बैठका आम्ही सातत्याने जात होतो आणि त्याचा पाठपुरावा करत होतो. मध्येच MMRDAने असा आदेश काढला की MMRDA वसाहतीने हे संपूर्ण जी काय मालमत्ता आहे, आता जी लोक राहत आहेत त्याचं खाजगी म्हणजे भाडेतत्वाने हे MMRDA त्यांना देणार लीजवर, अशा पद्धतीने आदेशच काढला MMRDAने की हे ताब्यात घ्या भाडेकरारनामा. त्यावेळेला पण मग देसाई साहेबांकडे लोक आली, आम्ही पुन्हा पत्र दिलं कमिशनरकडे, असं तुम्ही त्यांच्यावर दबाव टाकू नका, भाडेकरार नेमका काय तुम्ही करणार आहात त्याची माहिती द्या. आणि आम्ही ही मागणी केली की भाडेकरार हा आम्हाला मान्य नाही आहे. तुम्ही या ठिकाणी एका ठिकाणी ते राहत असताना दुसरीकडे आमच्याकडे त्यांना म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये मुंबईच्या लोकांना विस्थापित तुम्ही केलं आहे, तर तिथल्या लोकांना मालकीचं घर तुमचं व्हायला पाहिजे ना, ती जागा मालकीची असायला पाहिजे, म्हणून डीम कन्व्हेन्स करा. अशा पद्धतीची मागणी देसाई साहेबांच्या माध्यमातून वसाहतीच्या लोकांनी मागणी केली, म्हणून आम्ही तो पण पाठपुरावा आम्ही करतच आहोत. ते पण आम्ही करणार आहोत आणि आम्ही निक्षून सांगितलं की आम्ही डीम कन्व्हेन्स हा लोकांचा अधिकार आहे आणि लोकांचा अधिकार अबाधित ठेवण्याचं काम हे सरकारने करावं. त्यामुळे तो एक विषय मोठा आमचा प्रलंबित आहे. आता फक्त सांगतो की स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी जी आहे, पुन्हा कमिशनरकडे देसाई साहेबांची बैठक झाली आणि पुन्हा सांगण्यात आलं की जो वेग तुमचा चालला आहे स्ट्रक्चरल ऑडिटचा, तो वेग वाढवा आणि जास्तीत जास्त इमारतींची कामं लवकरात लवकर करा. आता काय वाटतं कधीपर्यंत हे रिपेअरिंगचं काम सुरू होणार आहे? आता बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो की अनेक इमारतीचं त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे. अनेक इमारतीचं स्ट्रक्चर ऑडिट लवकरात लवकर पूर्ण करू असं त्यांनी खात्रीने सांगितलं. अनेक इमारतीची जी कामं आहेत ती मंजुरीसाठी टेंडर प्रोसेसमध्ये आहेत, त्याच्यामुळे काही ठिकाणी कामं सुरू आहेत, काही ठिकाणं कामं करणार आहेत. त्याच्यामुळे आम्ही तर त्याच्या पाठीमागे आहोत आणि लोकांनासुद्धा माहीत आहे की व्यवस्थित काम कोण करेल लोकांसाठी, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. मी स्वतः लोकांशी बांधील अनेक वर्षापासून आहे, लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि आता देसाई साहेब आल्यामुळे त्यांच्यावर विश्वास आहे. फक्त लोकांना मी विनंती करतो की स्ट्रक्चर ऑडिटचा आग्रह जो आहे आपण सर्वांनी एकजुटीने तो कायम ठेवला पाहिजे, नाहीतर ती स्ट्रक्चर ऑडिट
शिवाय जर आपण काम केलं तर ती आपली फसवणूक होईल. कोणत्याही MMRDAच्या आस्थापनेला तुम्ही काम आमचं झालेलं आहे असं लिहून देऊ नका. स्ट्रक्चर ऑडिटनुसारच आपल्याला काम करून घ्यायचं आहे हे डोक्यामध्ये ठेवून मुख्य इमारतीची मुख्य दुरुस्तीची कामं ज्याच्यामध्ये कॉलम असतील, तुमचे पिलर असतील, आतमध्ये संरचनात्मक कामं आपण म्हणतो ते आपल्याला करून घ्यायचं आहे. नाही तर इमारतीला नुसतं टेरेसचं काम केलं, नुसतं कलर लावला, नुसतं थोडंसं प्लास्टर केलं तर ते नाही. आपल्याला स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट हा फार महत्त्वाचा आहे. त्या रिपोर्टनुसारच काम करण्याचा आग्रह जो आहे तो आपण सर्वांनी धरला पाहिजे. नाही तर टोटल आता तुमच्या भागामध्ये किती इमारत आहे आणि हे कधीपर्यंत पूर्ण होऊ शकते काम ह्याचे? नाही बघा हे शासन आहे. आता शासनाकडे मी काही शासन म्हणून बोलू शकत नाही आता, कारण आम्ही मागे लागणार त्याच्या. आम्ही त्यांच्यावर दबाव टाकणार आणि कुठेही आम्हाला वाटलं की याच्यामध्ये ढिलाई होते तर आम्ही तीव्र आंदोलन करणार. त्याच्या विरोधात आम्ही स्वस्त नाही, आम्ही रस्त्यावर उतरणार. किती रहिवाशांना न्याय भेटू शकते ह्या माध्यमातून तुमचे जे तुम्ही हे कार्य करते? जवळजवळ मुंबई उपनगरामध्ये 47,000पेक्षा जास्त कुटुंबांना, किती 47,000पेक्षा जास्त फॅमिलीला याचा फायदा थेट होणार आहे. फॅमिलीला, कुटुंबाला. हो म्हणजे हे आम्ही जे काही करतोय त्याचा उपयोग मुंबई आणि उपनगरातल्या सर्व इमारतींना होणार आहे. त्याच्यामुळे हे फार महत्त्वाचं काम वाटतं की आता पुढे काम होणार तर आंदोलन करणार लागणार? नाही, आम्ही तर तयारीतच आहे ना. आता रविवारी आमची मीटिंग झाली शाखेमध्ये, सर्व वसाहतीमधले प्रमुख लोक होते. त्यांना संपूर्ण हे कशा पद्धतीने काम चाललं आहे ते संपूर्ण माहिती मी दिली. देखभाल निधी आणि व्याजाचं हस्तांतरणाचा एक मोठा विषय आहे, तो पण आम्ही हाताळतोय ना. तर सर्वांना माहिती दिली आणि सर्वांना सांगितलं एकजूट ठेवा. आणि वाशी नाकामध्ये जे वाढलेल्या जनसंख्या आहेत ह्या इमारतीमुळे आहेत आणि ह्या इमारतीचे पण रिपेअरिंग राहिलेलं आहे अजूनपर्यंत. आता बघ फार अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्न सतवत आहेत. म्हणजे मूळ रहिवाशांचे प्रश्न वेगळे. आता हे पण जवळजवळ 2004 पासून आलेत, म्हणजे ह्यांना पण 20-21 वर्ष झालीच ना. आता हे पण आता मूळच झालेत. आता हे जगणार पण इथे आणि मरणार पण इथेच आहेत ना. म्हणजे सरकारने, त्यावेळच्या सरकारने चुका करून या ठिकाणी अनैतिक पद्धतीने या ठिकाणी आदर्श जागा नसताना सुद्धा, ही काय आदर्श जागा नाही. त्यांना तिथे जर खरोखर सरकारची मानसिकता असते की लोकांचं चांगल्या ठिकाणी पुनर्वसन व्हायला पाहिजे, तर इथे हे पुनर्वसनासाठी योग्य जागा नाही आहे. हे एका कोपऱ्यात फेकून दिलेलं आहे सरकारने. हे काय सरकारने भलं म्हणून नाही. अजून काही बिल्डिंग आहे ज्याच्यामध्ये लोक आले नाही, दिलेलं नाही. अजून किती खाली इमारती आहेत. तुम्ही त्याचे विरोध पण केला की पाठवू नका? अहो केला विरोध, पण आता काय ह्याच्यामध्ये फार मोठं घोडबंगाल आहे. या बऱ्याचशा गोष्टी आहेत. हे एकाने चूक केलेली आहे सुरुवातीला, मग त्यातून मग नवीन नवीन लोक येतात, नवीन नवीन अधिकारी येतात, मग शेवटी तिथे पैसा गुंतवला गेलेला आहे. इमारतीमध्ये इमारत बांधली म्हणजे पैसा गुंतला गेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर आता जायला नको. परंतु आहेत ती लोक जे आहेत त्यांचं जीवन अधिक कसं सुकर होईल त्याच्यासाठी म्हणून काम झालं पाहिजे. आणि त्यासाठी आमचा जो आग्रह, इतर सुद्धा अनेक विषय जर मी घेतले तर अजून 1 तास मला. एक मोठा विषय इथला आहे म्हाडा, जे तुम्ही म्हणते MMRDA जो बिल्डिंग आहेत तिथून जे बाहेर निघतात तुमचं पण मला वाटतं तेच विषय असेल. कारण की तुम्ही जेव्हा घरातून निघते बाहेर तर जे रोड आहे ते रोडची अवस्था एवढं विकट आहे आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहे एवढं वर्षापासून ते काम करत आहेत, काम पूर्ण झाले नाही, लोकांना मोठा त्रास आहे. काय सांगणार याबद्दल? आता हा विषय तुम्ही काढलात त्यामुळे मी, कारण काही लोकांनी मला सांगितलं की बाबा बातमी करा कारण का ट्रॅफिक मोठं होतं. नाही, मी सांगतो तुम्हाला वास्तविक काय झालं. हा जो रस्ता आहे ककया रोड जो आहे तो RNA कॉलनी, न्यू RNA कॉलनी, कुकरेजा, फेज 1, फेज 2, त्याच्यानंतर दिवाण आणि नंतर मग नागावनगर, राहुलनगर, अशोकनगर ते वर ओम गणेश नगर अशा लोकांसाठीचा हा रस्ता आहे. हा सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्याच्यासाठी म्हणून त्या ठिकाणी प्रस्ताव हा लोकांच्या मागणीनुसार गेला होता. परंतु तिथे सीवर लाईन जी आहे, सीवर लाईन, मोठी सीवर लाईनचं जे काम आहे ते मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलं आणि त्याच्यामुळे तो संपूर्ण जो रस्ता आहे तो एवढा खराब झाला आणि तो होणारच होता. परंतु सीवर लाईनचं काम ज्या वेळेला हातामध्ये घेतल्यानंतर
ही जाणीव असायला पाहिजे होती की याबरोबरीने हा रस्ता खराब होणार आहे. तर त्याच वेळेला मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याच वेळेला सीवरच्या लाईन ज्यावेळेला टाकण्यात आली त्या जोडीने हे रस्त्याच्या कामाची सुद्धा निविदा काढायला पाहिजे होती आणि त्याच्या बरोबरीने हे तात्काळ काम होणं अपेक्षित होतं. परंतु ते मुंबई महानगरपालिकेने त्यावेळेला केलं नाही. त्याच्यानंतर त्या ठिकाणी हा जो विषय आहे एवढा मोठा विषय गहन झाला की लोक अक्षरशः त्या ठिकाणी महानगरपालिकेला आणि सर्वांनाच त्या ठिकाणी एवढे वैतागले की बाबा हे काम कधी होणार, काम कधी होणार, काम कधी होणार. नंतर कंत्राटदार नंतर अपॉइंट झाला. कंत्राटदाराला सुद्धा सोयीने काम त्या ठिकाणी करण्यासाठी जो स्कोप पाहिजे होता तो मिळत नव्हता. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की याच्यामध्ये आम्ही वास्तविक असं असतं की आम्ही त्या भागामध्ये जे आमचे लोकप्रतिनिधी असतात त्यांना आम्ही स्वतंत्रता देतो की यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी काम करायला पाहिजे, आमची भूमिका असते. परंतु आणि कधी एखाद्याला काय अडचण असेल तर आम्ही त्यांना मदत करत असतो की आम्हाला सांगा, आम्ही मदत करू. माझा अनुभव असा आहे की मी त्या ठिकाणी राहतो, आरणीमध्येच मी राहतो आणि मीच त्या रस्त्याचा वापर करतो. त्याच्यामुळे माझं बारकाईने त्यावर लक्ष होतं की याचं कामाचं काय चाललं आहे. मी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही मागणी करा, तुम्ही मागणी करा आणि तुम्ही सांगा HP ला एक पत्र द्या. मी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं HP ला एक मागच्या वर्षीच सांगितलं होतं मी HPCL ला पत्र द्या तुम्ही आणि जो ककयाचा एंड आहे सरळ म्हणजे त्या ठिकाणी आपण म्हणतो टावर जे शेवटचा बस स्टॉप आहे तिथून काही HPCL ने खांब लावलेत. ते खांब आपण काढूया, HPची परवानगी घेऊ आणि तिथून आपण HPच्या मार्गाने वाहतूक वळती करू अशी आपण मागणी तुम्ही करा आणि ती परवानगी आपण आणू असं HPच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. परंतु दुर्दैवाने काय झालं की आमचा काही कंट्रोलच नाही आहे महानगरपालिकेवर. कारण आम्ही 3 वर्ष झाले आम्हाला म्हणजे कोणती निवडणूक न झाल्यामुळे तसं प्रशासन हे सध्या कधी ऐकतं कधी नाही ऐकत अशा परिस्थितीने सर्व एकदम भोंगळ कारभार चालला आहे. सांगूनसुद्धा त्यावेळेला HPCLकडे तो पत्रव्यवहार जो व्हायला पाहिजे होता तो झाला नाही किंवा आम्हाला सांगायला पाहिजे ते झालं नाही. शेवटी मी काय केलं, अनिल देसाई निवडून आल्यानंतर, खासदार साहेब आमचे निवडून आल्यानंतर त्यांना मी विनंती केली, साहेब आता तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला कारण हा रस्ता इथे होणं जरुरी आहे. म्हणून देसाई साहेबांनी HPCLचे जे चेअरमॅन आहेत त्यांची आम्ही भेट घेतली मुख्य कार्यालयात जाऊन आणि त्यांना देसाई साहेबांनी सांगितलं की इथून मला तुम्ही जो मार्ग आहे तो करून द्या, तुमच्या मार्गाने प्रवेश अलाव करा आणि मग आपण हा जो आता तुम्ही बघताय आता बऱ्यापैकी काम चांगल्या पद्धतीने ते सुरू आहे. ते आता ककयर मार्ग जवळजवळ बंद केला आहे आणि HPच्या मार्गाने बऱ्यापैकी वाहतूक आता. तर आम्ही गेलो पहिला देसाई साहेब आणि मी स्वतः गेलो, आम्ही दोघं गेलो. देसाई साहेबांनी त्यांना सांगितलं की असं असं मला करून पाहिजे. तर त्यानंतर पुन्हा आमची HPCL बरोबर आमची बैठक झाली. HPCLला मी गेलो, मग माझे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना घेऊन गेलो आणि त्यांच्याशी बैठक घेऊन सांगितलं की हा आम्हाला अशा अशा पद्धतीने करून हवा. तर त्याने आम्हाला सांगितलं की आम्हाला काही इथे करता येणार नाही. स्पष्ट सांगितलं की आमचे VIPs आहेत, सर्व मुवमेंट्स आहेत आणि इथे फार त्रास होणार या ठिकाणी. तर मी त्यांना सांगितलं, साहेबांना सांगितलं साहेब असं असं आहे. तर म्हटलं मला तुम्ही अनुमती द्या, मी HPCL रिफायनरी जी आहे जी आमच्या निधी शिंदेच्या वाड्यात आहे आणि इथे प्रचंड त्रास आमच्या लोकांना होतो, स्थानिक लोकांना. HPCL BPCL आणि सर्व जे टँकर्स इथे जे उभे असतात रोडवर आणि अनैतिक पद्धतीने अनधिकृतपणे माफियांच्या माध्यमातून या ठिकाणी जे बेकायदेशीर उभे असतात आणि जो सार्वजनिक रस्ता आहे त्याचा वापर हा अनधिकृत पार्किंगसाठी जास्त होतो आणि ह्या गाड्या जर जातात त्या HPCLमध्ये जातात. तर म्हटलं तुम्ही मला सांगा, हे जर देत नसतील तर म्हटलं एक पण गाडी आपण इथे उभं राहून द्यायची नाही. HPCLच्या ज्या रिफायनरीला जाणारे एक पण गाडी म्हटलं आपण उभी राहून द्यायची नाही. ते जर कायद्याची भाषा करत असतील तर आपण पण सांगतो यांना काय अधिकार नाही रस्त्यावर उभं राहून इथे आम्हाला त्रास देण्याचा. मुंबई महानगरपालिकेचा रस्ता आहे, तुम्ही आतमध्ये तुमच्या गाड्या न्या आणि आतमध्ये तुमचा व्यवसाय करा, हा रोड सार्वजनिक आहे. मग ते मी ठणकावून सांगितलं त्या ठिकाणी की
आणि देसाई साहेबांनी पण फोन करून सांगितलं की जर तुम्ही हे लोकांसाठी आम्ही मागणी करतो आणि तात्पुरती मागणी करतो, आम्हाला काय कायमस्वरूपी HP मधून आम्हाला जाण्यासाठी काय तुमची आम्हाला काय आवश्यकता नाही. आम्हाला फक्त रस्त्याचा हा काम, आता लोकांना एवढा त्रास आहे त्या रस्ता नसल्यामुळे, एवढं लोकांना किती प्रचंड त्रास आहे आणि कुणी त्याच्याकडे गंभीरतेने बघितलंच नव्हतं. पण देसाई साहेबांनी गंभीरतेने त्या गोष्टी माझ्या सांगण्यावरून रहिवाशांचा प्रतिनिधी म्हणून मी साहेबांशी बोललो आणि त्यांनी स्वतः इंटरेस्ट दिला. ते स्वतः चेअरमॅनशी बोललं की नाहीतर मग आमचे विभाग प्रमुख त्यांच्या स्टाईलनी जर काय त्यांनी केलं तर मग मला सांगायचं नाही. मग त्यानंतर पुन्हा चेअरमॅन मला नाही आम्ही पॉझिटिव्हली करतो. मग पुन्हा माझी पुन्हा DGM जे आहेत त्यांच्याशी मीटिंग झाली आणि DGM साहेबांनी चांगलं मला त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि DGM असतील, HP अधिकारी, बाकीचे अधिकारी, सुरक्षा अधिकारी, महानगरपालिका, मी स्वतः मी पक्षाचा माणूस म्हणून नाही तर खासदारांचा प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी वारंवार 2-4 बैठका आमच्या झाल्या आणि त्यातून मग आम्ही त्यांची मंजुरी त्यांनी दिली. आता काम चालू आहे. हां, आता काम चालू आहे. पर्यायी मार्ग फक्त आम्ही बघा कुठेही कटआउट लावलेलं नाही आहे. आता तुम्ही हा विषय काढलात म्हणून मी तो मांडला नाही. हे आता बघा तुम्हाला मी सांगतो, परत मध्ये एक्सिबिशन करण्याची परवानगीसुद्धा मुंबई महानगरपालिकेने त्यांना मेसेज पाठवला की नाही एक्सिबिशन करायचं नाही. पण मग पुन्हा देसाई साहेबांचं मी पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं की बाबा आता एक पर्यायी मार्ग खुला आहे ना, तर आता त्या ठिकाणी तुम्हाला पर्यायी मार्ग नसता तर खोदू नका, पर्यायी मार्ग आहे तर आता होऊ दे ना काम. त्याच्यामुळे तशा पुन्हा पत्र दिलं आहे, पुन्हा ती मंजुरी आम्ही घेतलेली आहे की बाबा नाही हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं. आणि मला खात्री आहे की हे काम पूर्ण होण्यासाठी मी काय टाईम पिरियड तुम्हाला देणार नाही, पण 100% सांगतो की हजारो लोकांना हा त्रास आहे. मुळामध्ये कसला त्रास होता माहिती आहे का, BST बस नाही आतमध्ये जाऊ शकत, वरून लोकांना खाली यावं लागतं, म्हणजे हे वाईट वाटतं. पण अत्यंत तळमळीने हे वेगवेगळे विषय हाताळण्यासाठी जी शिकवण आम्हाला दिली आहे, मला फार इंटरेस्ट आहे की लोकांसाठी काम करायचं. आणि मला एवढे चांगले खासदार मिळालेत, लोकप्रतिनिधी मिळालेत की प्रत्येक लोकांसाठी काही काम असेल पटकन ते कमिशनरशी बोलतात, ॲडिशनल कमिशनरशी बोलतात, पोलीस असेल, मुंबई महानगरपालिका असेल, हेल्थचे विषय असतील, लगेच. अजून एक गोष्ट चांगली झाली की आपण प्लॉटच्या समोरचे जे बांबू आहेत, म्हणजे जे पोल्स आहेत, ते आपण काढणार होतो. परंतु HP परवानगी दिल्यानंतर मग RNAमधून मी ज्यावेळेला बाहेर येतो, कचराकुंडीच्या बाजूची जी HPची भिंत आहे ती तुटली आणि ती तुटल्यानंतर मग आम्ही HPCLच्या लोकांना म्हटलं अरे ही भिंत तुटली आहे, जर इथूनच आपण मार्ग दिला तर अजून चांगलं होईल. आणि ते HPच्या अधिकाऱ्यांना पण पटलं, मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पटलं. मग तिथेच थोडीशी भिंत अजून आम्ही वाढवली, तोडून घेतली आणि तिथून आता तो रस्ता जो आहे तो लोकांसाठी खुला झाला. आणि आता थोडासा त्रास होतो खाली मेन रोडला, परंतु थोडंसं काहीतरी आपल्याला म्हणतात ना कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, तर थोडे दिवस हा त्रास थोडासा ट्रॅफिकचा होणार आपल्याला. परंतु आता एक HPCLचे मी धन्यवाद देतो तुमच्या चॅनलच्या वतीने की तुम्ही त्यांच्यामुळे आज तिथे आपल्याला चांगल्या पद्धतीने खकायाचं जे काम आहे रस्त्याचं, ते अनेक वर्ष रखडलं होतं, ते पूर्ण करता येईल. अनेक विषय आहेत, नंतर तुम्ही पाहिजे तर एक सेशन ठेवा आपण 1-1.5 तास 2 तास, पण लोकांना पण ते कंटाळवाणं नाही वाटणार लोकांना, कारण लोकांचेच विषय आपण कसे पुढे नेतोय हे लोकांना अजून बरीच माहिती द्यायची आहे. देख रहे थे विभाग प्रमुख प्रमोद सिंधे जी को, उन्होंने कई विषय ऐसा उठाया है, लेकिन MMRDA की जो बनी हुई इमारत है 10 साल 20 साल पुरानी, उन इमारतों का रिपेयरिंग करना बहुत ज़रूरी है, जिसके लिए प्रमोद सिंधे ने बीड़ा उठाया है. कई बार उसके लिए आंदोलन कर चुके हैं. और वासी नाका संदर्भ में बता दूं कि इस क्षेत्र के लिए एक सबसे बड़ा जो मुसीबत वाला रोड है, आपको अंदर भारत नगर जाना हो या वासी नाका RNA पार्क की तरफ जाना हो, तो उस रोड का काम एक सांगतो फक्त तुम्ही सर्व साक्षीदार आहात की इस्लामपुराचं जो ब्रिजचं काम आहे ते पण आपणच तिथे पाठपुरावा करून ते पण त्याच्या मागे लागून ते केलं आपण. तेव्हा पण सिरीजसाठी भरपूर लोक असू दे. आता पण मला फक्त लोकांना मी त्यावेळेला आम्ही काय केलं ते आम्ही लोकांना सांगणार. बरोबर आहे. ज्यावेळेला निवडणुका असतील त्यावेळेला तर आम्ही जाणारच आणि लोकांना आम्ही संपूर्ण पुराव्यासहित जाऊन आम्ही लोकांना सांगणार की हे काम बाबा यातमध्ये आमचं योगदान हे 90% आहे.
मी असं म्हणत नाही की बाकी कोण त्याच्यामध्ये, परंतु आम्ही पूर्ण 100% आम्ही घुसून काम करतो पूर्ण. आणि आम्ही बोलतात ना ते फाडूनच आम्ही खेचूनच आणतो ते लोकांसाठी. त्यामुळे आमचं तुमचं असेल 5%, 2%, 1% असेल, पण आम्ही 90, 95, 99% आम्ही काम खेचून आणतो आणि ते आम्ही करतो आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही ते करतो आहे आणि ते जे केलं आहे तेच आम्ही त्याचंच आम्ही हे करणार. म्हणजे जे काम केलं आहे ते केलं आहे म्हणून आम्ही सांगणार, जे आम्ही काम केलं नाही ते आम्ही केलं म्हणून आम्ही सांगणार बिल्कुल नाही. प्रमोद शिंदे जी फॉलोअप कर रहे हैं और एक कैया रोड जो है इस्लामपुर नाला से होते हुए आरण्य पार्क ओम गणेश नगर उस तरफ जाता है रोड, और ये रोड का काम काफ़ी कई दिनों से चल रहा है. स्थानिक लोगों को काफ़ी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है. प्रमोद शिंदे जी ने खासा जी से मीटिंग किया, इस मामले में कई अधिकारियों से मीटिंग किया. अब उसका काम हो रहा है. अब मानसून भी आ चुका है. अब देखना ये है कि ये 2-3 महीने में काम पूरा होता है या मानसून के बाद होता है. तो प्रमोद शिंदे जी बार बार इसके लिए फॉलोअप कर रहे हैं. देखते हैं कब तक रोड फिर से चालू होता है और फिर MMRDA को जो बनी इमारत है उसका रिपेयरिंग कब तक होता है. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़, मुंबई. HPCL, BPCL आणि सर्व जे टँकर्स इथे जे उभे असतात रोडवर आणि अनैतिक पद्धतीने अनधिकृतपणे माफियांच्या माध्यमातून या ठिकाणी जे बेकायदेशीर उभे असतात आणि जो सार्वजनिक रस्ता आहे त्याचा वापर हा अनधिकृत पार्किंगसाठी जास्त होतो आणि ह्या गाड्या जर जातात त्या HPCL मध्ये जातात. तर म्हटलं तुम्ही मला सांगा, हे जर देत नसतील तर म्हटलं एक पण गाडी आपण इथे उभं राहून द्यायची नाही. HPCLच्या ज्या रिफायनरीला जाणारी एक पण गाडी म्हटलं आपण उभी राहून द्यायची नाही. ते जर कायद्याची भाषा करत असतील तर आपण पण सांगतो यांना काय अधिकार नाही रस्त्यावर उभं राहून इथे आम्हाला त्रास देण्याचा. मुंबई महानगरपालिकेचा रस्ता आहे, तुम्ही आतमध्ये तुमच्या गाड्या न्या आणि आतमध्ये तुमचा व्यवसाय करा. हा रोड सार्वजनिक आहे. मग ते मी ठणकावून सांगितलं आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.